90% लोक खायचं तेल आहे ना चुकीच्या पद्धतीने वापरतात आणि म्हणून बऱ्याच आजारांना आमंत्रण देतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि बऱ्याच काही. ठीक आहे. आज मी तुम्हाला तेलाचे प्रकार, त्यांचे फायदे, नुकसान आणि कसं वापरायचं व्यवस्थित समजून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता काय माहिती आहे ना, तुम्हाला बरेच आजार आहे आणि तुम्ही अजूनही रोज रिफाईंड तेल वापरत असाल तर मग तुम्ही फक्त साखर नाही, यात हृदय, वजन आणि कोलेस्ट्रॉलला सुद्धा बिघडवताय. ठीक आहे. आता लोक बरेच विचारतात, डॉक्टर मधुमेहासाठी कोणतं तेल किंवा दैनंदिन वापरासाठी कोणतं तेल वापरलं पाहिजे. यात उत्तर एकच नाहीये. पण चुकीचं तेल जर निवडलं तर इन्सुलिन रेजिस्टन्स वाढू शकते. ठीक आहे, लक्षात घ्या. आता पहिल्या नंबरचं तेल कोणतं आहे? एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. थोडं महाग आहे पण उत्तम आहे. हे काय करते? इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारायला मदत करते. स्टडी प्रूव्हन आहे, माझ्या मनानं सांगत नाहीये. आणि HbA1c कमी करण्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतं. ठीक आहे. पण लक्षात ठेवा, याची काय काळजी घेतली पाहिजे की तुम्ही याला डीप फ्राय नाही करायचं, लो फ्लेमवर वापरायचं. ठीक आहे. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडीचं आणि महत्वाचं म्हणजे मोहरीचं तेल. भारतीय स्वयंपाकासाठी एकदम उत्तम. यातलं ओमेगा 3 जे असतं ना, तर हृदयासाठी खूप चांगलं आहे. पण जास्त गरम केलं तर यातले हार्मफुल कंपाऊंड्स देखील वाढू शकतात आणि याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. ठीक आहे. लक्षात घ्या, तेलाचा धूर होईपर्यंत होऊ द्यायचं नाही, धूर होऊ द्यायचं नाही तेलाचं. ठीक आहे. नंबर 3 म्हणजे काय? आपलं शेंगदाण्याचं तेल. एकदम स्टेबल ऑइल आहे, साध्या फोडणी किंवा दैनंदिन वापरासाठी एकदम ओके. ठीक आहे. पण याची क्वांटिटी कंट्रोल करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. 4 नंबरचं म्हणजे काय? राईस ब्रॅन ऑइल. यातलं ओरोएझोनॉल नावाचं जे कंपाऊंड असतं ते LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप मदत करतं. सगळ्या स्टडी प्रूव्हन आहे. याबद्दलची डिटेल माहिती मी माझ्या प्रोफाईलवर पोस्टच्या माध्यमातून एकदम व्यवस्थितपणे टाकलेली आहे, पूर्णपणे वाचा. ठीक आहे. आणि 5 नंबरचं म्हणजे काय? आपलं सनफ्लॉवर ऑइल. हायओलिक प्रकार जो आहे तो निवडा. साधं सनफ्लॉवर ऑइल जे आहे, वारंवार जर गरम केलं तर त्याचे ऑक्सिडेशन वाढू शकते. ठीक आहे. याने धोका देखील वाढू शकतो. आता सर्वात मोठी चूक काय माहिती का? तेल हेल्दी असलं तरी जास्त तेल हेल्दी नसतं. ठीक आहे. दिवसातून फक्त 2 ते 3 चमचे थोडं जास्त कमी जास्त एवढं पुरेसे आहे. एकच तेल वर्षभर वापरायचं नाही. ठीक आहे. हे खूप महत्वाचं आहे. एकच तेल वर्षभर वापरायचं नाही, रोटेशन चालू ठेवायचं. ठीक आहे. वारंवार गरम केलेलं तेल म्हणजे शरीरासाठी स्लो पॉइझन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मधुमेह फक्त औषधांनी नाही, बरेच आजार फक्त औषधांनी नाही, योग्य तेलाची निवड सुद्धा ट्रीटमेंटचा भाग ठरू शकतो. ठीक आहे. आणि काळजी घ्या. ठीक आहे. आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. ठीक आहे. धन्यवाद.